आजपासून जरा आजारांना घाबरायचं बंद करा. सगळ्या डॉक्टरांचं हेच मत असतंय, पण लोक एवढी घाबरल्यात ना, प्रत्येकाला वाटते मला काय झालं तर काय करायचं. तुला काय ब्याला ठेवायचंय का माग, काय करायचं, तुझं लोणचं घालायचंय का, काय काय उपयोग आहे सांगा. एक गोष्ट महत्वाची आहे ती तेवढी डोक्यात ठेवायची की वेळेच्या अगोदर तुम्ही मरणार नाही. बरोबर आहे ना. वेळ आल्यावर कोण राहिलाय का, आणि वेळेच्या अगोदर कोणी जाणार नाही आहे इथून. किती तुम्ही मरायचा स्वतःहून जरी प्रयत्न केला तरी तुम्ही मरणार नाही. त्यामुळं खरोखर सांगतो, विनंती करतो की आजपासून मला काय झालं तर मी मेलो तर तुम्ही मेला तर काय सूर्य उगवायचा बंद होणार नाही. तो उगवणार, मावळायचा त्यावेळेला तो मावळणार आहे. आपण या पृथ्वीवरून गेलो म्हणून काही फरक पडत नाही. आल्यावर किती पडला तो जाताना हे करणार आहे. इस्टेट, प्रॉपर्टी, पैसा, अडका सगळं बाजूला ठेवा. सगळ्यात शेवटपर्यंत साथ देते ते हे शरीर. शरीर खूप महत्वाचं आहे आणि शरीराला जर तुम्ही महत्व नाही दिलात तर इस्टेट, गाडी, बंगला सगळं व्यर्थ आहे. तुम्हाला त्याचा उपभोग घेता येत नाही. इव्हन तुम्ही खाणं सुद्धा व्यवस्थित खाऊ शकत नाही. काही प्रत्येक गोष्ट ही डाएट करणारे लोक आहेत ना, यांचा एक मला जरा रागच येतो खरं सांगायचं. देवानं खरं सांगायचं तर ह्यांना उचलावं चटाटा. काय तर हे महिलांना, माता भगिनींना एक प्रश्न विचारतो हात जोडून. तुम्हाला एक नेहमी 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 डोक्यात एक असते का नाही, आज भाजी काय करायची. बरोबर आहे ना. कारण हे जनावर काय चरल माहित नाही. काय करायचं, हे डाएट करतंय, हे गोड खात नाही, आंबट खात नाही, खारट खात नाही, तिखट खात नाही, तेलकट खात. तू जगलासच कशाला. सगळं खायचं. खाणं एकपट आणि व्यायाम दुप्पट. शरीरात ताकद आली पाहिजे. शरीरात कसं होतंय, खाणं पिणं जे पूर्वीच्या लोकांनी जे आपल्या स्वयंपाकघरात आपल्या घरात जे खाया पियाला पंचपक्वानाचं ताट आणलं ना, हे गप गिळायचं, खायचं. काय होत नाही. बरीच लोक बघा, मी गोड खात नाही हो, मला ते पुढे जाऊन शिव. अरे जेव्हा होईल त्यावेळेस बघू की हाय माप. त्याच्या अगोदरच हे मेल्यानंतर तिकडे वरती भजी, वडा, अंडी काय काय ठेवते तर हे आधीच दानकायचं, तिकडे ठेवू नका म्हणायचं. बरोबर आहे ना. काय आहे सांगा की उपाशी राहून 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 माणसं, प्रत्येक जण मला भेटते, मला म्हणते मी डाएट करतो. हा, तुमचं काय डाएट असेल तर सांगा. मी म्हणते सगळं खावा, फक्त व्यायाम करा. कसं असतंय, खाण्याला व्यायामाची जोड दिली तर शरीरात ताकद तयार व्हायला लागते. हे वजन कमी करणारी लोक म्हणतात मी डाएट करतोय, मी हे खात नाही, मी ते खात नाही, मी भात खात नाही, मी गोड खात नाही, मी साखर सोडली, अमुक सोडलं, तमुक सोडलं. वजन कमी नाही झालं का तुझं शरीर कमजोर झालं. खरं सांगायचं तर शरीर कमजोर झालं. शरीर कमजोर करू नका. भक्कम शरीर पाहिजे, शरीर मजबूत पाहिजे. पूर्वी लढाई करायचे त्यावेळेस 50-50 आणि 60-60 किलोची तलवार असायची. हे जर मावानी गुटखा खाऊन हे जर वजन आली 40 वर, हे जर पायात पाय अडकायला लागलेत. ही ह्यांचं काही सरळ नाही. महिलांचं तुम्हाला काय वाटते, ही रात्रभर विचार करत राहते बघा. हिला अनामिक भीती, प्रत्येक महिलेला आज कुठल्या ना कुठल्या कारणाची भीती वाटते. अनामिक भीती असते, माहीत नाही खरं. हृदयाची धडधड खूप वाढते हो. माझ्याकडे येतात, मला कसं तरीच होते. आता कसं तरी म्हणजे हे कुठला नवीन रोग आला म्हटलं. हेच काय, हे जरा डोक्यातनं काढा. आजार बी जरा डोक्यातनं काढा. हे फुकट. तुम्हाला लवकर मरायचं आहे का, तुम्हाला रोगानं मरायचं आहे का चांगलं आयुष्य जगायचं आहे. काहीतरी बोला जरासं, मला कळू दे. तुम्हाला मी बोलतोय समजतंय ना सगळ्यांना. जरा जोरात बोला बघू, समजतंय का नाही. हा, मग जरा हसा, जरा व्यवस्थित हे करा, रिस्पॉन्स द्या. ही लोक हे हसत नाहीत ना, ही एक लय डेंजर लोक असतात बघा. ह्यांना बीपीचा त्रास 100% होणार. कधी हसली नाहीत. एक एक तर हे महिला वर्ग तरी हसताना एवढं कुतून काय हसती. काय झालंय हसताना सुद्धा यांचं. आणि बरेच पुरुष मंडळी बघितले, असं वाटतंय ना यांच्या तोंडात मीठ ठेवलंय का काय. अरे हस केलंय का, दिल खुलास, दिल मोकळं होऊ दे की. हा, हे टेन्शन टेन्शन टेन्शन, हे कुठलं टेन्शन, हे काय आहे सांगा बरं. तुम्हाला काय वाटतंय, दुनियेत तुम्हाला एकट्यालाच टेन्शन आहे. प्रत्येकाला वाटतंय देव माझ्याच बाबतीत असं का करतोय. मला माझ्यासारखं टेन्शन दुनियेत कुणाला नसेल, प्रत्येकाला वाटतंय. जसं महिलांना वाटतंय ना मीच म्हणून तुमच्याजवळ टिकलो, दुसरी कोण राहिली नसती, तशी परिस्थिती आहे. हा, तुम्हाला वाटतं ना मीच म्हणून टिकलो, तुम्ही मरा. हे बघा की वर्षाच्या दुसरं आणतंय का नाही. हा,
आपण नुसतं म्हणायचं आहे मी म्हणून टिकलो, मी म्हणून. प्रत्येक बाईनं असं म्हणलं तर आम्ही मग गुरुदेवांच्या सोबत भगवगावूनच हिंडायला पाहिजे बहुतेक. काय नाही, टेन्शन घ्यायचं नाही, कुठल्याही गोष्टी टेन्शन घेऊ नका. ह्यानं बीपीचा त्रास, शुगरचा त्रास पटाटा मारायला लागल्यात लोक. अहो हे कलियुग, गुरुदेव कलियुग 3,32,000 वर्षाचं कलियुग आहे, बरोबर आहे. 3,32,000 वर्षातले आता सुरुवात झाली नुसती कलियुगाची. हे जर असंच वाढत राहिलं तर 3,32,000व्या वर्षी माणसाचं आयुष्य 12 वर्षाचं राहणार आहे, फक्त 12 वर्षाचं. मग तुम्ही ठरवून घ्या काय करायचं. आत्ताची मुलं किती फास्ट आहेत बघा, आहेत का नाही. आता खूप काय 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 चालू झाले. आता तपासण्या एवढ्या झाल्यात की माणसं तपासणीनं घाईला यायला लागलेत. तपासण्या करणं चुकीचं नाही, बरोबर आहे, पण त्याच्यावरती विचार करत बसणं हे चुकीचं आहे. तपासणी झाली तर त्याच्यावर कामाला लागा ना. काय कमी आहे, काय जास्त आहे. तुम्हाला काय वाटतंय मी दिसतोय म्हणजे माझ्या शरीरात सगळं ओके असेल, मला नेऊन चेक केलं तर मलाही कुठेतरी काहीतरी कमी निघल, जास्त निघल, म्हणजे काय आपण काय घाबरायचं का. त्याच्यावर काम करायचं, लक्षात घ्यायचं. हे कर्जानं बेजार असतात ना, ही लोक सुद्धा नुसतं टेन्शन घेतात. घर बांधायचं 2 BHK, 2 बेडरूम आहेत म्हणल्यावर एका कुठल्या तरी बेडरूम मध्ये गप पडाव का नाही येड्यानं. हे हॉलमध्ये फेऱ्या मारते, कधी फिटायचं कधी फिटायचं. मग बांधलंच कशाला, माळाव झोप जा उघडा, तुला कोणी हिंग लावून विचारत नाही. गाडी घ्यायची, हप्त्याचं टेन्शन आलं, गाडीचा हप्ता आला, घेऊ नकोस, चालत हिंड, तर टेन्शन घेऊ नको. कसं आहे, गाडी घ्यायचं त्याच्याबरोबर मग BP शुगरचा पण त्रास घ्यायचा. हे कशाला पाहिजे. गाडी पाहिजे ना, मी कुणाला आयडिया देत नाही, पण सांगतो गाडी घेताना एकदम भारीतली गाडी घ्यायची. 1/4 भरल्याशिवाय तरी कोण देत नाही, बरोबर आहे. 1/4 भरायला लागते, 1/4 भरायचं, बाकीचं त्याच्यावर लोन असतंय, सगळं माहिती आहे. 3 महिने तुमच्या दारात बँक येत नाही, 3 महिने ती गाडी अशी तुबडायची, अशी तुबडायची, अशी तुबडायची. बस बायकोला घ्यायचं, बसायचं, ह्या पाहुण्याकडे जा, त्या पाहुण्याकडे जा. बायकोला म्हणायचं तू चालव, ती म्हणली येत नाही, कुठं तर ठोक म्हणायचं, ठोकलं की रिपेअर करायची नाही. तसंच खाड 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 ओढत न्यायचं सगळं, हायगे करायचं नाही. दारात लावायची, बँक आली की म्हणा हे बघा गाडी घेऊन जावा. बँकवाला म्हणते नको नको. आता गाडी बघितली, अशी परिस्थिती बघितलं, कशाला नेते ते म्हणणार हळूहळू फेडा साहेब, असू दे तिकडं. आणि जरी समजा त्यातनं बँकेनं ओढून नेलीच तर बिंदास्त राहायचं, कारण आपली हाऊस फिटलेली असते. शेजापाजाऱ्यांची तीच इच्छा असते की ही जी गाडी बँकेनं ओढून न्यावी. शेजाऱ्यांची इच्छा पूर्ण झाली, आपली हाऊस फिटली, कर्जाचं काय बदल बँक तिकडे, बरोबर आहे का नाही. कशाला टेन्शन घ्यायचं. हा, मी पण हीच आयडिया केली, भारीतली गाडी घेतली. काय व्हायचं ते बघू, जोपर्यंत जमतंय तोपर्यंत फेडायचं, जमत नाही त्या दिवशी बँकेला म्हणायचं जा घेऊन. काय टेन्शन घ्यायचं नाही हो. हे माणसं टेन्शन अन्न कमी जायला लागलंय, व्यायाम कमी, इकडला व्यायाम जास्त, डोक्यात विचार. माणसं काय करायला, आजाराची गाठ डोक्यात बांधायची, नेहमी सदा आणि कदा आजाराचा विचार डोक्यात. ह्याच्या डोक्यात तिची गाठ तयार होती, मग मेंदूत गाठ झाली, नाही झाली तर हळूहळू हळू सरकत कुठंतरी खाली शरीरात येते, तिथं गाठ राहते. आणि मग आम्ही म्हणतोय काय गाठ झाली जरा तपासू. कशाला पाहिजे, आजाराची गाठ बांधू नका. बांधायची आहे ना कुठलं तर ध्येय गाठा, चांगलं काहीतरी करा, पैसा कमवा, त्याचा उपयोग करून घ्या. लय पैसा पण चांगला नाही, जेवढा पैसा जास्त तेवढे आजार जास्त. तुम्हाला काय वाटतंय लय पैसा आहे ती काय गप झोपत्यात घरात. वर आणि वळ्या बायकांसकट त्यांच्या लेडीज, महिला सुद्धा, घरातली बायको सुद्धा तिची त्याच्याबरोबर म्हणते डार्लिंग आज जरा कमी घेतली काय, त्याला पीटीव डार्लिंगला काय सांगायचं. हे घेतलं आणि ते घेऊन सुद्धा आणि त्यांना झोपा नाहीत, वरण 2-2 गोळ्या खातात. कशाला पाहिजे असला विषय. बिंदास्त राहायचं बघा. खाणं आणि व्यायाम ह्या 2 गोष्टी विसरायच्या नाहीत. बरीच लोक खरं सांगायचं ना हसत नाही, सदा आणि कदा सारिवल्यासारखं तोंड, एकेकाचं एकच गिलावा केल्यासारखं प्लेन तोंड. सुखात आहे का दुःखात आहे माहित नाही. घरी बायको सुद्धा परेशान आल्यानंतर ह्याचं तोंड एकसारखंच. कुणा तर मैत्रीला आल्यासारखं येते घरला, बायको मग तशीच विचारते चहा घेणार आहे का. ते म्हणते ठेव की, मग काय विचारतेस, ते म्हणते जावा दूध घेऊन या जाऊ. मग घरात असं चालू होते. असं प्रत्येक महिलेची एक इच्छा असते बघा, नवरा घरी येताना असं हसत खेळत रोमॅन्टिक मूड मध्ये यावं का नाही, बरोबर आहे का नाही. नाहीतर हे येतंय बघा की कुठेतरी भांडणं करून, रस्त्याने येताना गाडी आडवी मारली, घोडा आडवा मारला करून भांडणं करून यायचं, सगळा ताव बायकोवरती काढायचा. आणि आमची पण इच्छा एक असते पुरुष मंडळींची, घरी आल्याबरोबर रोमॅन्टिक मूड मध्ये आलो तर बायको त्या पद्धतीनं हसत खेळत स्वागत करावं.
ह्यांचं तोंड काय सांगायलाच नको. आला सा बसा तिकडे, माझं डोकं दुखायला, जरा गोळी घेऊन या जाव, त्यालाच काम सांगते. हा, तर आज विनंती करतो, हसत राहा. माणसालाच हसण्याची कला परमेश्वराने दिल्या का जनावरांना दिली? रस्त्यान दोन मशीन निघाल्यात नाही हसत्यात, कधी ऐकलंय का? ऐकलंय काय? हे काय सांगायचं की महिलांचं तर टीव्ही बघून रडतात, टीव्ही बघून हसतात. त्याच्यापेक्षा तुम्ही पोरा बाळांच्याकडून बघून हसा, नवऱ्याकडे बघून हसाच. आपल्याला माहिती आहे आपलं जनावर कसलं आहे ते, छप्पर उडालंय, पोट सुटलंय, तरी म्हणायचं काय भारी दिसता तुम्ही. कसलंही असलं तरी म्हणायचं नुसतं. आलं की हे खात नाही ते खात नाही, काय करतेस ते खा म्हणायचं. बिन मिठाचं करून खाला त्याला, खाऊ दे तिकडे, तिची इच्छा आहे ना, खाऊ दे तिकडे. डाएट करते, करू दे तिकडे, काय टेन्शन घ्याय नाही. तुम्ही म्हणलात ना काय भारी दिसताय, किती महिला नवऱ्याला आय लव्ह यू म्हणतात बरं? हा, एक बी नाही. मग चांगलं माहिती आहे, मला अनुभव आहे ना, माझं झालंच की. तुम्हाला काय वाटलं मी असाच आहे? मग झालंय, मला माहिती आहे. हा, लग्नाच्या अगोदर होतं सारखं. अहो आता चिठ्ठी बांधूनच सोडलाय मला. जा कार्यक्रमाला मला विचारताय 8 दिवस जर घरात थांबलो तर मला मग ते काय दौरा नाही वाटतं साहेब, का नकोच झालं का काय मी तिला कोणास ठाऊक, अशी परिस्थिती आहे. तर असोच झाला, प्रेम आहे उगाच म्हटलं, नाहीतर तुम्ही म्हणणार त्याच्या हे लाईव्ह आहे, बायको ऐकते तिकडे, नाही माझा बुक्काच आहे. मग कोल्हापूरला गाडी नाही, गाडी गंगेतच आमची. मग तर असो, चला हसत घेत राहा. आपण पण कधीतरी बायकोचं कौतुक करावं. हे शेजारच्या बायका असतात ना, ह्यांना लय ऊत असते बघा. चांगली भाजी झाली की बरोबर आणून देते, त्याच्या घरात भांडणच. आणि हे बी काय म्हणते, काय तिच्या हाताला चव आहे, रोज करून घालती तिला म्हण. रोज करून घालती का नाही तिला म्हणायचं, काय तुझ्या हाताला चव आहे, फक्त कुणी दिली का बघा. नाहीतर दिलेली असेल तुम्ही म्हणायचं हाताला चव आहे, मेलात तुम्ही. तुम्हाला त्या डब्यातच घातला म्हणून समजायचं. तर असो, हसत खेळत राहायचं, आनंदात राहायचं. नवरा बायकोचं नातं खूप प्रेमाचं असतंय, प्रेमानं राहावं की नाही. पण बाई म्हणते काय, आमच्या यानं कोणीही गंडवू शकते, आहे की नाही. आणि आम्ही म्हणते काय त्याच्या आईला बायको हल्ली बघा, पहिलं व्यवस्थित होती, आता जरा हा. मग टू व्हीलरवरनं निघालं की नकट सक्ट दिसलं तरी असं बघते हळूच, पाठीमागं बायको बुक्की घालते, पुढे बघ म्हणते धडकचे. तर असो, नवरा बायकोचं नातं प्रेमाचं आहे, प्रेमानं राहा. हा, नंतर काय उपयोगाचं नाही आहे, नाहीतर हे लगेच दुसरीकडे चहा प्यायला जातात, लक्षात घ्या. माझं पटत नाही का? माझं पटत नसलं तर तुम्ही फक्त मरून बघा, वर्षाच्या दुसरं. आणि तुमच्या फोटोला नमस्कार. असंच असतंय. आणि तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही मेल्यानंतर यांचं कसं असणार आहे माहितीये, नुसतं रडायचं. किती तुम्ही किती प्रेम असू दे तुमचं बायकोवरती, बायकोचं तुमच्यावरती, बाई अर्ध्या तासाच्या पुढे रडत नाही तुम्ही मेल्यावर. माझं पटत नसलं मरून बघा, बघा त्याला सुद्धा हसल्या, म्हणजे खरं आहे का नाही. अर्ध्या तासानंतर नुसता पदर आडवा, कोण कोण आलंय, कोण कोण आलंय. आणि ती शेजारी बसलेली असते, ती एक बाई चावट असते बघा, गप 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 उगच गप बस. आणि ती समोरनं आलेली म्हणती तोंडानं सांग, तोंडानं सांग. मग कशानं सांगत होती, मगाशी कशानं सांगत होती, तोंडानं बोल, तोंडानं बोल. मग का पिपाणी वाजवून सांगत होती, मगाशी काय करत होती. बरोबर आहे का नाही, तोंडानं सांग म्हणते, तोंडानं सांग. एवढं सगळं भारी जोक सांगत होतो. एकदा एक बाई पुढे बसलेली, ती हसतच नव्हती. लय सांगितलं, सगळं जोक सांगितलं, सगळे हसायला लागले, एक बाई हसना. शेवटी कंटाळून मी म्हणलं, ताई सगळे हसतात, तुम्ही काय हसना. काय हसायचंय म्हणली, तुमचं तोंड माझ्या सासू सारखं दिसतंय. आता आम्ही काय फाशी घ्यावी का काय. तर चला, हसलात, कसं वाटलं तुम्हाला, भारी वाटलं की नाही जरासं. हा, आलं का कोणाला डोक्यात काय हप्त्याचं घर बांधलंय काय कशाचं. हे घर बांधलं एक डेंजर असतंय बघा. घर बांधलं का नाही, वास्तुशांतीला मुद्दा म्हणून पाहुणे दाखवायला घर उगाच वास्तुशांती घालतात. आणि वास्तुशांती घातली की पाहुणं आलं की पाहुणं सरळ जाईत नाहीत, खोड काढतात कुठेतरी. अरे जिना आतनं कशाला काढलास, बाहेरनं काढशील का नाही, बाहेरनं काढला तर म्हणतात आतनं का काढला नाहीस. आता मी माझ्या आईला घर बांधून दिलंय, बाथरूम मध्ये 2 बल्ब लावलेत.
एक जण आला, मला म्हणला तुला पैसा लय झालाय. मी म्हणलं का? अरे बाथरूम मध्ये 2 बल्ब लावल्यातच. मी म्हणलं तिथं मर्क्युरी लावून उद्यापासून डान्स चालू करणार, तुला काय करायचंय? कशातही विचारतात. एक जण म्हणला घराला कलर पांढरा का दिलाय? मग आता काळं घर करू? मी काय डॉन आहे का कुठला? पांढरा का कलर दिला का कुठला तर चांगला असं दिल का नाही म्हणतो. काही सांगत असतात, कुणाचं काय ऐकू नका. तुमच्या दुःखाशी दुनियेला काही देणं घेणं नाहीये. माझं पटत नसेल तर बिस्किट पुडा घेऊन आलेल्या मैत्रिणीबरोबर फक्त गप्पा मारत बसायचं. तुम्हाला बघायला इथे का नाही बिस्किट पुडा घेऊन? ह्यांना मात्र घ्यायचं नाही बघा, डेंजर असतात या. काय ग राधा कसं ग, तुझं अंगाव काढू नकोस, बघ इथं डॉक्टर चांगला आहे तिथं डॉक्टर चांगला आहे म्हणायचं. 100 डॉक्टरांची नावं घ्यायची, कुठंतरी एकीकडे घालवायचं. आणि तुमचं पण कसं आहे माहिती आहे, ती मैत्रीण आली की तिनं सांगितलेल्या डॉक्टरकडे जायचं, दुसरी आली की ती म्हणली हा त्याला काय येतंय, तर तिसरीकडे सांगितले तिकडे जायचं. असं करून स्वतःची आपण हेळसांड करून घेतो. विनंती करतो, एक कुठेतरी भरोसा ठेवा, एक भरोसा ठेवा जिथं तुम्हाला. नाहीतर काय होतं, या डॉक्टरला जजमेंट येईपर्यंत दुसरीकडे, दुसऱ्याला येईपर्यंत तिसरीकडे गेल्यानंतर संपलं सगळं. मग ह्यातच तुम्ही फुकट मरत राहताय, नुसत्या तपासणीवारी घायला येत आहे. मग म्हणून आजपासून विनंती करतो, पहिला दुनियेवरचा भरोसा ठेवण्यापेक्षा तुम्ही स्वतःवरती भरोसा ठेवा. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवायचं, मला काही होणार नाही म्हणायचं. हे आजार बिजार काय भानगड आहेत जरा सांगा बरं मला. इतर प्राण्यांना पक्ष्यांना कुठे गेले? किती प्राण्यांना सांगा बरं हे झालाय कोरोना? किती प्राण्यांना झाला? कुठल्या पक्ष्याला झाला काय? डायलिसिस किती प्राण्यांना चालू आहे? बैलाला डायलिसिस चालू आहे, त्याचा क्रिएटिन लेवल वाढला आहे का? बोला की. ह्याच पृथ्वीवरती राहतात ना, कचरा कोंडाळ्यातलं खाऊन जगणारे प्राणी आहेत, ते सुद्धा मला वाटतं ओके राहतात. खरं आम्हाला फक्त विचारानं घाईला आलोय आपण, मला काय झालं तर. चिमणी दरवर्षी नवीन घर बांधते, पण वास्तुशांतीला कोणाला बोलवत नाही. बोलवती का? आम्हाला ऊत आहे बघा त्या गोष्टीचा. असले विचित्र प्रकार जरासे बंद करायचे, अनावश्यक विचार बंद करायचे. हे आजार बिजार सगळे आजपासून कट्ट्यावर बसवायचे. तिकडं काय आजार बिजार काय करत नाहीत. आजपासून एक लक्षात ठेवायचं, मला काही होणार नाही. काय पाप केलेत का? काही नसतंय. फक्त विचार, अनावश्यक विचार हे सगळ्यात मोठं पाप आहे, आणि ते पाप करायचं नाही. जगायचं तर मजेत जगा. अहो 84 लक्ष येऊनी पास केल्यानंतर मनुष्य प्राण्याचा जन्म मिळतो, आणि परमेश्वरानं सांगितलेलं आहे की ह्या जन्मामध्ये तुम्ही सगळं उपभोगा. तुम्ही नुसतं भोग भोगून जाताय. काय असेल ते झडत्या भोगायच्या. प्रत्येक गोष्टीला देवाला नावं ठेवायचं, आणि ह्या देवानं ऐकलं नाही तर दुसरा देव ठरवतात लोक. देव सुद्धा बदलवतात. गणपतीला सांगायचं, गणपतीनं नाही ऐकलं की महादेवाकडे जायचं, महादेवानं नाही ऐकलं की मग कुठेतरी श्रीकृष्णाकडे जायचं, अमुक बघायचं. देव बदलतात. अडचणी नाही निघाल्या तर देव सुद्धा बदलतात. ही सध्याची दुनिया आहे. काही नाही, एक कुठेतरी विश्वास ठेवा, परमेश्वर तुम्हाला वाचवणार, यात तीळ मात्र शंका नाही. त्याने थोडी अडचण निर्माण केली तरच त्याची तुम्हाला महत्व राहणार आहे, तर तुम्हाला त्याची जाण राहणार आहे. म्हणून असतात या गोष्टी. पण आजपर्यंत एक माणूस दाखवा की जो अडचणीतच राहिला, ज्यानं प्रयत्न केला तो बाहेर निघालाच, त्याच्या पाठीशी परमेश्वर उभारलाय. हे लक्षात ठेवायचं. आणि आजपासून विनंती आहे की आजार विजार सगळे डोक्यातून काढा. डोक्यातले आजार काढा. शरीरातून काढण्यासाठी तोडकर संजीवनी सदैव तुमच्या सोबत उभा राहील. काही नाही, खूप साध्या साध्या. आणि आम्ही उभारतोय म्हणजे घरगुती उपाय करायचे जास्त. हा, लय पैसा असेल तर माझ्या नाव करा आणि मारा तुम्ही सगळे. काय तर कर्ज काढून माणसं दवाखान्यात जातात, कर्ज काढून. मरता मरता कर्ज करून मेलेली माणसं आहेत. मरता मरता 5 लाख गाठले, 10 लाख गाठले, आणि शेवटी प्रेत हातात आले. कशाला पाहिजे सांगा? चांगलं आयुष्य जगा. मी पाया पडतो. खरं सांगायचं तर त्या 2 टीम आहेत ना, त्या मुलांसाठी स्वच्छतावाली टीम आहे, स्वच्छता मोहीमची. त्या टीमसाठी खरोखर जोरदार टाळ्या वाजवा एकदा. त्यांचं कौतुक आहे त्या मुलांचं. आणि मुक्या प्राण्यांना जे खरोखर सांगायचं सांभाळतात. मीच काय, ग्रंथातनी सुद्धा लिहिलेलं आहे की मुक्या प्राण्यांना ज्यांची भावना कळते त्याला परमेश्वराची भावना समजते. परमेश्वर काय आहे ते त्या मुक्या प्राण्यांना सांभाळतात, ह्यांना समजतंय. खरं सांगायचं, हे पैसे अडक्यात परमेश्वर नाही आहे. आम्ही म्हणतोय नारळ वाढवतो, कोंबडा कापतो, बकरं कापतो. देवाला ते नको आहे. देवाला फक्त सगळं त्यानंच दिलेलं आहे. तुम्हाला पैसा सुद्धा त्यानंच दिलेला आहे. तुम्हाला काय वाटतंय मी काय कमी श्रीमंत आहे का? माझी श्रीमंती इथं सुद्धा दाखवू शकतोय मी. बघायची आहे का? दाखवू का श्रीमंती तुम्हाला?
बघा तुम्ही, तुम्हाला दाखवतो इथल्या इथं, ज्या युगामध्ये ज्या काळामध्ये स्वतःची मुलं सुद्धा आपल्या आई वडिलाचं ऐकत नाहीत, त्या युगामध्ये त्या काळामध्ये एवढे सगळे लोक माझं ऐकायला येतात, ह्याच्यापेक्षा अजून काही श्रीमंती आहे? ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे माझी. मी माणसं कमवल्यात, खूप माणसं कमवल्यात. कुठेही गेलो तर सगळेजण नमस्कार करतात, नमस्कार सांगतात, मी त्यांना नमस्कार करतोय. ह्याच्यापेक्षा काही मोठं नाही हो. आपण आयुर्वेद वाचवण्याचा आजपासून प्रयत्न करायचं. जे काही घ्यायचं ते आयुर्वेदिक घ्यायचं, कुणाचंही घ्या तुम्ही, पण आयुर्वेदाकडे वळा. आयुर्वेदाला साईड इफेक्ट नाही हे जग मान्य करतंय. कोरोनामध्ये आयुर्वेदानं म्हणजे काड्या कुड्यानीच आपल्याला वाचवलं, हेही लोकांना मान्य आहे. पण मला असं वाटतंय की इन्स्टंटच्या नादात लोक आपलं आयुष्य कमी करायला लागलेत. माणसाची प्रगती झाली, पैसा आला म्हणजे नाही, पैसा आला म्हणजे प्रगती नाही आहे बरं का. माणसाचं आयुष्य वाढलं तर माणसाची खरी प्रगती झाली असं मी म्हणेन. माणूस निरोगी राहिला तर त्याची प्रगती झाली असं मी म्हणेन. कारण आजकाल खरं सांगायचं तर आरोग्य खूप धोक्यात आहे. माणसाचा जीव खरंच खूप धोक्यात आहे. रस्त्यावरून येताना सुद्धा जीव धोक्यात आहे. एवढी वाहनं झालेत की कुठे ऍक्सिडेंट होईल काही सांगू शकत नाही, अशी आजची परिस्थिती आहे. तरुण मुलं सुद्धा त्यात मरायलेत, लहान लहान मुलं मरायला लागलेत. सध्या असं भीती वाटते की माणसाचं आयुष्य 40 वर येतं की काय, एवढी रोगराई पसरायला लागलेली आहे. आणि ह्याला जबाबदार दुसरं कोणी नाही, आपण स्वतः आहोत. कारण ज्या गोष्टीला काही असू दे, आयुष्यात आपल्या सुख येऊ दे, दुःख येऊ दे, ह्याला आपण स्वतः जबाबदार असतो. म्हणून आजपासून सुख उपभोगायचं. बघा, सगळे तयार आहे ना निरोगी होण्यासाठी? कोण कोण तयार आहे? जरा हात वरती करा बघू, जरा हात हलवा बघू. लग 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 लग. ओके आहे काय सगळे? एक गेम खेळून आपण पुढं घरगुती उपायानं चालू करायचं. खेळायचं का गेम? किती लोक ऐकतात बघूया. हो काय, तुम्हाला लंगडी घालायला लावणार नाही, काळजी करू नका. तर एक गोष्ट सांगतो, एक गेम खेळायचा आणि आपल्या पुढच्या घरगुती उपायानं चालू करायचं. गुरुदेव, खेळायचा काय गेम? हा, एक गेम. हे बघा, हे सगळे लोक, एवढं मी बोललोय मगापासून जीव तोडून, किती ऐकलं बघ्या. एवढं सांगितलंय ना तरी सुद्धा हिने ऐकलेलं नाही. ऐकलंय का तुम्ही? पण तुम्ही ऐकलेलं नाही. बघा, मी पैज लावून सांगतो, ऐकणार का तुम्ही? एक गेम खेळायचं, त्यात मला कळणार तुम्ही ऐकताय का नाही ऐकताय. ओके, तर पहिला गेम समजवून घ्यायचा. पहिलं काय करायचं आहे? हात जोडायचा आहे का? ऐकून घ्या. पहिला हात जोडायचा. मी स्टार्ट म्हटलं की लगेच चालू करायचं. हात एकमेकांवरती घासायला चालू करायचं. जोरात 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 जोरात. स्टॉप म्हटलं की थांबायचं आणि 1 2 3 गो म्हटलं की टाळी वाजवायची. आलं लक्षात? आलं का लक्षात सगळ्यांच्या? पाठीमागं आलं का लक्षात? जरा हात वरती करा पाठीमागं. आलं का लक्षात? ओके, चला स्टार्ट करायचं. काय बघा, हे तरी सुद्धा ऐकलेलं नाही नी. बघायचंय का? चला हात जोडा. स्टार्ट कुठं म्हणलो? काय ऐकले बघा की. हे ऐका आता. हा, स्टार्ट. जोरात 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 जोरात. स्टॉप. किती गुणाचा आहे बघा की. चला हात जोडा. स्टार्ट. जोरात 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 जोरात. स्टॉप. आता काय मरावं का काय आम्ही? जरा ऐका तरी. बघा, तिसऱ्यांदा झालं. हा, स्टार्ट. जोरात 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 जोरात. स्टॉप. 1 2 3 गो म्हटलं मी. गो म्हटल्यानंतर टाळी वाजवायला सांगितलेली. देवा परमेश्वरा, किती ऐकतात बघा. स्टार्ट. काय सांगितलेलं? हात जोडायला सांगितलं. स्टार्ट. जोरात 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 जोरात. स्टॉप. 1 2 3 गो. हा, असं पाहिजे होतं. चला आता आपण वाजवा महाराज, टाळी वाजवा. झालंय सगळं, संपलंय. टाळी वाजवा, टाळी वाजवा. हा, बस बस बस. आधी अजून असंच थांबलेले. तर चला आता आपण घरगुती उपायांकडे वळूया. घरगुती उपाय घरच्या घरी करायचं, जास्त खर्च करत बसायचं नाही. शरीर जेवढं साध्या सिंपल गोष्टीवरती चालवता येईल तेवढं चालवायचं.
शरीराला 5,000चा शर्ट घातला म्हणजे तो देखणं दिसत नाही. 200 रुपयाचा घातला तरी 500 रुपयाचा वाटला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं हे कितीच आहे? 300, 350, 400 रुपयाचा शर्ट. हा, आणि आजपर्यंत कमीत कमी 10-12 कार्यक्रमात हाच घातला असेल. हा, पण आज शरीर चांगलं ठेवलंय. वय 57 आहे, आजही मी व्यायाम करतो. सून आहे, जावई आहेत, सगळे आलेले आहेत, नातवंड आहेत. हा, पण मी आजपर्यंत 25शीत असल्यासारखाच राहतो. म्हातारं समजायचंच नाही स्वतःला. हा, काय समजायचं सांगायचं? आपण यंग राहायचो. इकडून जेवण पाहिजे, इकडं आपल्या डोक्यात असलं पाहिजे आपल्याला काय होत नाही. आणि काय होत नाही हो. 100 वर्षाचं आयुष्य परमेश्वरानं दिलंय. तुम्ही 50शीतच म्हणताय. आता काय बोनस लाईक मरजा तिकडं. मग काय तर 50शीत म्हातारं झालास. पूर्वी 40 नंतर लग्न करायचे. 7 वर्षाची नवरी, 40 वर्षाचा नवरा मुलगा, असं असायचं. पाळण्यात लग्न लावायची नंतर पद्धत आली, इंग्रजांनी बंद केली. बरं झालं. तर आता कसं आहे, चला आपण घरगुती उपायांकडे वळायचं. पण वळत असताना यंग बनून ऐकायचं. एकदम आजपासून आपल्याला काही होणार नाही. हात वरती करा. काय होणार आहे का? ओके. आपण कसं आहे, स्ट्रॉंग राहायचं सगळ्या बाबतीत. अहो, खाणं पिणं दणदणीत ठेवा. हे तुम्ही म्हणताय ना, संसारातून राम निघून गेला, पहिल्यासारखं काही राहिलं नाही. हे लूज कॉन्फिडन्स मुळे होतंय. कॉन्फिडन्स लूज झालाय. राम संसारातच आहे. शपथ देऊन सांगा बरं राम गेला म्हणून. हाय, फक्त कॉन्फिडन्स तुमचा नाहीये. तर त्याच्यासाठी पण सांगेन मी, मस्त मजेत दणदणीत खायचं, ताकद पाहिजे, कॅल्शियम पाहिजे शरीरात. तर आपल्याला सगळ्या गोष्टी मस्तपैकी आपलं लाईफ एन्जॉय करता येते. नाहीतर हे हल्ली माझ्याकडे ना खूप चित्रविचित्र लोक येतात. आजार नसताना सुद्धा बऱ्याच महिला येतात. काय नाही हो, काय सांगू तुम्हाला, माझं काय होते ते माझं मलाच माहिती आहे. मग आम्हाला सांगा म्हणत, सांगता येण्यासारखं नाही. मग आम्ही काय करावं? काय करायचं? माझं दुःख मलाच माहिती आहे. अजून एक सांगतो, हे महिलांचं असते. पुरुषांच्या मध्ये तरी बघायला नको, चित्रविचित्र येतात. एक आलं होतं 75 वय, आणि मला म्हणते, साहेब मी एकदम ओके आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. मग माझ्याकडे का आलास? ते काय दुसरं काय नाही, काय आहे, माझी लघवी फोर्सनं होत नाही. आता लघवी फोर्सनं होत नाही, 75 वय, जरा येणार ना कमी, जरा मान्य करायला पाहिजे ही गोष्ट. तर नाही लघवी, अहो मी लाखो रुपये खर्च केल्या, सगळ्या डॉक्टरांच्याकडे जाऊन आलोय. प्रत्येक जण मला एक सांगताय, वय झाले आता कशाला पाहिजे. तुम्ही कसं म्हणताय यंग राहायला पाहिजे. अहो यंग राहायला पाहिजे, पण त्याला व्यायाम करायला पाहिजे. हे डाएट करत होतं, डाएट केल्यानंतर शरीर कमजोर झालं, फोर्स कमी यायला लागला. मग आता त्याला काय करणार? हा का रोग आहे? मी म्हटलं काय पायावर सूज आली का? नाही. दम लागतो का? नाही. मग खोकला वगैरे काय? काही नाही हो, मी ओके एकदम. फक्त काय, माझी लघवी फोर्सनं व्हायला पाहिजे. पूर्वी कशी व्हायची माहिती आहे का तुम्हाला? आता कसं माहिती असणार? म्हणते मला, अहो पूर्वी खूप फोर्सनं व्हायची, पूर्वीसारखी व्हायला पाहिजे. पूर्वी म्हणलं, अहो साहेब तुम्ही यंग होता, आता जरा वय झाले, जरासं हे करा की. म्हटलं 75 वय, जगला हेच नशीब आहे. म्हणलं इथं 50शीत मारायला लागल्या, हाय जरास त्रास आहे का? नाही त्रास नाही, पण मला फोर्सनच पाहिजे बघा, काय वाटेल ते करा. मग म्हटलं मोटर बसवून देऊ का? बटन मारलं की फुल फोर्स. काय कुठं पाणी पाजायला जायचंय का? गप होतंय, गप बस की. तसं असते. अजून एक 82 वर्षाचं आलतं, एकदम साहेब मी पूर्वी आर्मीत होतो, एकदम मी असा फिट अँड फाईन आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. मग काय झालं? काय आहे, बाकी माझा एकच प्रॉब्लेम आहे, माझ्या लघवीच्या पिशवीमध्ये लघवी साठते. मग त्यात काय मसाले ताक साठवतोस का? काय साठवणार आहे? तर असं नको. मी म्हटलं काय त्रास होतो का? नाही त्रास काय नाही आहे, पण मला ते माझ्या लघवीच्या पिशवीत लघवी साठते. नंतर काय होतं, भरत असं वरती येतं. म्हटलं इकडून धबधबा सुरू होतो का? काय होतं? त्रास काय का? त्रास काहीच नाही. असं जरा डोक्यातनं काढा. काय होतं माहिती की, हे आपण एक्स्ट्रा काळजी करतो ना अनावश्यक, आणि त्यातनं मग ते काही ना काहीतरी निघायला लागते. काही करू नका. मग मी म्हटलं शेवटी तुम्हाला काय वाटतंय? नाही पुढे जाऊन माझ्या किडन्या फेल व्हायला नको. आता अजून कुठं पुढे जाणार आहे? पत्र्याच्या शेडेत म्हणलं लाकडं रचली असतील, आता झोपायचं तेवढं राहिलंय.
अजून काय तर असला अनावश्यक काय डोक्यात घेऊ नका, पाया पडतो तुमच्या, विनंती करतो. तुम्ही लाईननं उभा राहा, मी लाईननं पाय पकडतो तुमच्या अक्षरशः. पण विनंती करतो आजपासून कुठल्याही प्रकारचा आजार डोक्यात घेऊ नका. सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यसन कुठलं करू नका. हे मावा खायचा, गुटखा खायचा, आत्ताची मुलं आहेत नाही ही मावा गुटखा हे खातात, खाताना काय वाटत नाही, तोंडाचा हे चांगला वास, अमुक तमुक. काही लोक नुसतं गाडीवर बसून शायनिंग साठी बोल काय तवर सांडलं. लोकांना उगाच कशाला, हे मुलींना हल्लीची आवडत नाही आणि अशा मुलांना मग मुली मिळत नाहीत. कारण तिला माहिती आहे की 6 महिन्यानं वर्षानं ह्याचं तोंड फाटणार आहे, याला कॅन्सर होणार आहे. त्यामुळे मुली अशा लोकांना मिळत नाहीत. आई वडील पण हल्ली सांगायचं कमी झाल्यात, आमचा मुलगा निर्व्यसनी आहे. कारण त्या वडिलांना पण माहिती आहे हे काय करते, काय गुन्हाचं आहे ते. त्यामुळे अशा मुलांची लग्न होत नाहीत, अशांना मुली मिळत नाहीत. आधीच मुलींचा तुटवडा आहे, लक्षात घ्या. विनंती करतो चांगलं आयुष्य जगा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण राज्यात राहतोय, त्यांच्याकडून आदर्श घेतला पाहिजे. शंभूराजांच्याकडून आपण आदर्श घेतला पाहिजे होता. कसा छावा कसा आहे बघा तुम्ही, तशा पद्धतीनं आपलं आयुष्य असायला पाहिजे. रक्त सांडलंय, लोकांनी खरं सांगायचं तर अंगावरचं चामडं काढून घेतलं, हात तोडले, पाय तोडले, डोळे काढले, जीभ काढली, काय काय यातना सहन केल्या हे स्वराज्य टिकवण्यासाठी. आणि आम्ही काय करतोय, मावळे कसे होते, जाऊ दे शंभूराजे व्हायचे, मावळे तरी कमीत कमी आपण व्हायला पाहिजे. बाजीप्रभू बघा, धनाजी संताजी बघा, बरोबर आहे का नाही. ज्यांनी संभाजी महाराजांच्या नंतर सुद्धा धनाजी आणि संताजी यांनी महाराष्ट्राची कमान सांभाळली, म्हणून आज आम्ही व्यवस्थित जगतोय, राहतोय, खातोय. नाहीतर काय झालं असतं, काही उपयोग नव्हता. माय बापू पाया पडतो तुमच्या, व्यसन करू नका.